Hello everyone. I welcome you all in our next lecture. In this lecture we are going to start our new chapter which is partial fraction. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नव्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत आणि ज्याचं नाव आहे पार्शियल फ्रॅक्शन. चला तर मग सुरुवात करूया. यू शुड नो. विद्यार्थी मित्रांनो, पार्शियल फ्रॅक्शन हा चॅप्टर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. तर त्या गोष्टी कोणत्या ते आपण पाहूया. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. पॉलिनॉमियल म्हणजे काय तर त्याचं डेफिनेशन आहे, अ पॉलिनॉमियल इज डिफाइंड ॲज ॲन एक्सप्रेशन विच इज कंपोज्ड ऑफ व्हॅरिएबल्स, कॉन्स्टंट्स अँड एक्सपोनंट्स that are combined using the mathematical operations such as addition, subtraction, multiplication. पॉलिनॉमियल म्हणजे असं एक एक्सप्रेशन असणार आहे ज्यामध्ये व्हॅरिएबल्स पण असतील, कॉन्स्टंट पण असतील, एक्सपोनंट्स देखील असतील आणि हे सर्व एक्सप्रेशन्स हे बेरीज, वजाबाकी किंवा मल्टिप्लिकेशन या ऑपरेशन्सने कंबाईंड असेल. तर ते एक्सप्रेशन दिसायला कशा प्रकारे असेल तर फॉर एक्झाम्पल x² - 5x + 11 अशा प्रकारचं एक तुम्हाला इथे एक्सप्रेशन दिलं आहे. x² - 5x + 11. तर या एक्सप्रेशनमध्ये तुम्ही बघू शकता x हा आपल्याला इथे व्हॅरिएबल दिसतोय. हे जे काही x आहे ते काय असणार आहेत, व्हॅरिएबल्स आहेत. त्याचबरोबर 11 हा इथे नंबर आहे. या नंबरच्या बाजूला कोणताही व्हॅरिएबल नाही आहे. याचाच अर्थ हा 11 काय असेल तर तो कॉन्स्टंट असणार आहे. त्याचबरोबर एक्सपोनंट म्हणजे व्हॅरिएबलचा पॉवर जो काही असेल x⁻², x², तर इथे 2च्या ऐवजी 3, 4, 5 देखील असू शकतो. तर एक्सचा जो काही पॉवर असेल त्याला आपण म्हणतो एक्सपोनंट. तर अशा प्रकारे कॉन्स्टंट, व्हेरिएबल्स आणि एक्सपोनंट यांचं कॉम्बिनेशन प्लस आणि मायनस साईन यांच्या साह्याने जर ते एक्सप्रेशन दिसत असेल तर त्याला आपण पॉलिनॉमियल असे म्हणतो. तर त्यानंतर आहे व्हॉट इज डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियललाच मराठीमध्ये बहुपदी असे म्हणतात. आपण इयत्ता 9वी 10वीत असताना बहुपदी, त्यांची कोटी वगैरे, सहगुणक ह्या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. तेच आता थोडंसं आपण इंग्रजीमधून पाहतोय. तर व्हॉट इज डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. एखादा पॉलिनॉमियल जर आपल्याला दिलं असेल आणि जर त्या पॉलिनॉमियलची डिग्री जर आपल्याला विचारली असेल तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर डिग्री म्हणजे काय ते आपण बघूया. डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज द हायेस्ट ऑर द ग्रेटेस्ट पॉवर ऑफ ए व्हॅरिएबल इन अ पॉलिनॉमियल. तर एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री म्हणजेच काय तर त्या पॉलिनॉमियलमध्ये असणाऱ्या व्हॅरिएबलचा हायेस्ट पॉवर जो काही असेल, ग्रेटेस्ट पॉवर, त्याला आपण डिग्री असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे बघू शकता, इथे एक पॉलिनॉमियल दिली आहे 6 × x⁻⁴ + 4 × x³ - x² + 5x + 1. तर या पॉलिनॉमियलमध्ये व्हॅरिएबल काय आहे तर x हा व्हॅरिएबल आहे आणि या x या व्हॅरिएबलचा हायेस्ट पॉवर, सर्वात जास्त पॉवर, ग्रेटेस्ट जर कोणता असेल तर तो 4 इथे आपल्याला दिसतोय. त्यामुळं या दिलेल्या पॉलिनॉमियलची जी डिग्री असणार आहे ती असणार आहे 4. तर या दोन गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं आहे आणि डिग्री ऑफ पॉलिनॉमियल कशा प्रकारे ओळखायची आहे. त्यानंतर इथे बघा, तोच एक्झाम्पल मी इथे घेतला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 6 जो आहे तो कोइफिशियंट आहे. कुणाचा आहे तर कोइफिशियंट ऑफ x⁻⁴. त्याचबरोबर 4 हा x³ कोइफिशियंट आहे, कोइफिशियंट ऑफ x³. 2 is the coefficient of x² and 5 is the coefficient of x. x, x² x³ आणि x⁻⁴ या व्हेरिएबल्सच्या बाजूला असणारे नंबर्स हे काय आहेत, त्यांचे कोएफिशियंट्स आहेत रिस्पेक्टिवली. त्यानंतर एक्सचा पॉवर 4 हा इथे हायेस्ट पॉवर दिसतोय. 3, 2 आणि फक्त x म्हणजे एक्सचा पॉवर जो असणार आहे तो 1 असणार आहे. तर 3, 2, 1 हे 4पेक्षा सगळे लहान आहेत. 4 हाच इथे हायेस्ट पॉवर असल्यामुळे तर हा काय होईल, डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. सो हा हायेस्ट पॉवर आहे दिलेल्या पॉलिनॉमियलचा, त्यामुळे हा काय आहे, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. तर अशा प्रकारे कोइफिशियंट, डिग्री, व्हॅरिएबल कुणाला म्हणायचं हे आपण ह्या
एका सिंपल अशा एक्झाम्पलमधून पाहिलं आहोत. आता इथे टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल्स, वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिनॉमियल्स आहेत, त्याचे टाईप्स आपण इथे थोडक्यात पाहूया. आता इथे मी कॉलम केले 3, पॉलिनॉमियल, डिग्री आणि त्याचं एक एक्झाम्पल. आता समजा हा एक पॉलिनॉमियल दिला आहे, कॉन्स्टंट किंवा झिरो पॉलिनॉमियल. इथे नावानिशी आपण पॉलिनॉमियल बघतोय, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल किंवा झिरो पॉलिनॉमियल. असं कुणाला म्हणायचं तर ज्या व्हेरिएबलची डिग्री 0 असेल त्याला आपण कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असे म्हणतो. आता इथे एक्झाम्पल दिले 6 या नंबरच्या साईडला कुठलाही व्हेरिएबल नाही आहे. समजा एक्स हा व्हेरिएबल इथे असला असता तर त्या एक्सचा पॉवर जो आहे तो 0 असला असता. 6 × x⁻0 कोणत्याही संख्येचा जर घातांक 0 असेल तर त्याची व्हॅल्यू ही 1 असते, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे इथे जर 6 × x⁻0 असेल तर त्याची व्हॅल्यू ही 6च आहे. म्हणजे तिथे जो काही व्हेरिएबल एक्स असणार आहे त्याचा जो पॉवर असेल तो काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यामुळे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इथं बघतोय ज्याची डिग्री 0 असणार आहे आणि एक्झाम्पल आहे त्याचं 6, म्हणजे फक्त एक हा नंबर असणार आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे असा पॉलिनॉमियल ज्याची डिग्री 1 असणार आहे. इथे एक्झाम्पल दिले 3x + 1. एक्सचा हायेस्ट पॉवर इथे 1 आहे, म्हणजेच डिग्री 1 आहे. तर अशा पॉलिनॉमियलला आपण लिनियर पॉलिनॉमियल असे म्हणतो. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कशाला म्हणायचं आहे तर इथे एक्झाम्पलमध्ये दिसते 4x² + 1x + 1. इथं एक्सचा हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे, म्हणजेच त्या पॉलिनॉमियलची डिग्री ही 2 असते. तर ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असते तर अशा पॉलिनॉमियलला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असे म्हणतो. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे क्युबिक पॉलिनॉमियल. ज्याप्रमाणे एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री 0 असेल तर कॉन्स्टंट पॉलिनॉमियल किंवा झिरो पॉलिनॉमियल. जर डिग्री 1 असेल तर लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. त्याचप्रमाणे जर एखाद्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 असेल तर त्या पॉलिनॉमियलला आपण क्युबिक पॉलिनॉमियल असे म्हणतो. आणि त्यानंतर आहे क्वार्टिक पॉलिनॉमियल. जर डिग्री एखाद्या पॉलिनॉमियलची 4 असेल, डिग्री जर 4 येत असेल तर अशा पॉलिनॉमियलला आपण क्वार्टिक पॉलिनॉमियल असे म्हणतो. अशा प्रकारे इथे आपण काही 5 टाईप्स इथे पॉलिनॉमियल्सचे पाहिलेत. तर हे का लागणार आहे, पार्शियल फ्रॅक्शन हा चॅप्टर जेव्हा आपण स्टार्ट करू त्यावरील जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करतो तेव्हा आपल्याला लिनियर, क्वाड्रॅटिक, कॉन्स्टंट हे काय आहेत ते आपल्याला तिथे बघावं लागणार आहे. त्यासाठी हे थोडक्यात आपण टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल्स रिवाइज करून घेतले. त्यानंतर पार्शियल फ्रॅक्शनची डेफिनेशन इथे आपण बघणार आहोत. An algebraic fraction can be broken down into simpler parts known as partial fractions. एखादं अल्जेब्रिक फ्रॅक्शन, आता फ्रॅक्शन म्हणल्यानंतर आपल्यासमोर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अशा प्रकारे एखादं एक्सप्रेशन आपल्यासमोर यायला हवं आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजेच अंश आणि छेदच्या रूपात असणारं एखादं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपल्यासमोर असायला हवं. फॉर एक्झाम्पल इथे बघू शकता, इथे एक्झाम्पल दिलं आहे 2x + 3 अपॉन म्हणजेच छेद किंवा डिनॉमिनेटरची एक्सप्रेशन वाचण्या अगोदर जे आपण म्हणतोय अपॉन, जी आडवी रेष दिसते त्याला 2x + 3 अपॉन 2x² - 5x - 3. हा अल्जेब्रिक एक्सप्रेशन इथे आपल्याला दिलं आहे. तर या एक्सप्रेशनला सिम्पलर पार्ट्समध्ये म्हणजे 2 छोट्या छोट्या पार्ट्समध्ये जर त्याला लिहिता येत असेल तर त्याला आपण पार्शियल फ्रॅक्शन असे म्हणतो. आता ह्याच एक्सप्रेशनला मी या प्रकारे इथे लिहू शकते 2/x - 3 - 1/2x + 1. तर आता हे कसं लिहू शकतो आपण तेच आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. आपल्याला जर इथे या उदाहरणात दिलेल्या डाव्या साईडला ज्या प्रकारे एखादं एक्सप्रेशन दिलं आहे, फ्रॅक्शन दिलं आहे, त्या फ्रॅक्शनला इक्वेशनच्या उजव्या साईडला ज्या 2 सिम्पल पार्ट्समध्ये आपण लिहिलं आहे ते कसं लिहायचं आहे तेच आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर अशा एखाद्या दिलेल्या अल्जेब्रिक फ्रॅक्शनला सिम्पल पार्ट्समध्ये ब्रोक करून लिहिणं म्हणजेच काय आहे, पार्शियल फ्रॅक्शन. सो इथे 2 प्रकारचे फ्रॅक्शन्स आहेत.
त्या टाईप्स आपण इथे बघणार आहोत. इन द अल्जेब्राइक फ्रॅक्शन पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स. आता इथे फ्रॅक्शन म्हणलं की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यायलाच पाहिजे समोर. पी ऑफ एक्स हा एक पॉलिनॉमियल असणार आहे आणि क्यू ऑफ एक्स हा दुसरा एक पॉलिनॉमियल असणार आहे. आणि क्यू ऑफ एक्स हा नॉन झिरो असायला पाहिजे, कारण जर छेदस्थांची व्हॅल्यू डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जर झिरो येत असेल तर ते फ्रॅक्शन डिफाईन होत नाही. त्यामुळे नेहमी क्यू ऑफ एक्स हा काय असायला पाहिजे, नॉन झिरो असायला पाहिजे. तर अशा प्रकारे जर एखादं फ्रॅक्शन दिलं असेल तर त्यामध्ये दोन टाईपचे फ्रॅक्शन्स आहेत. तर पहिला टाईप आहे प्रॉपर फ्रॅक्शन. इफ द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स इन न्यूमरेटर is smaller than the polynomial q of x in the denominator, then the rational fraction is called proper fraction. आता फ्रॅक्शनचे दोन टाईप्स आहेत, त्यापैकी फर्स्ट टाईप जो आहे तो प्रॉपर फ्रॅक्शन आहे. तर प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणायचं आहे, तर इथे एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. इथे बघा, फ्रॅक्शन म्हणलं की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपल्या समोर आलाच पाहिजे. पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्सच्या रूपामध्ये तो दिसला पाहिजे. तर या एक्झाम्पलमध्ये पी म्हणजे काय आहे, पी ऑफ एक्स म्हणजेच एक्स स्क्वेअर आणि क्यू ऑफ एक्स म्हणजे एक्स रेज टू 4 - 1. तर ह्या फ्रॅक्शनला प्रॉपर कधी म्हणायचं आहे, जेव्हा डिग्री, आता इथे पॉलिनॉमियलची डिग्री आपल्याला लागणार आहे. पी ऑफ एक्स म्हणजे काय आहे, एक्स स्क्वेअर. तर या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे, 2 आहे. तर इथे बघू शकता डिग्री ऑफ न्यूमरेटर इज 2. न्यूमरेटर म्हणजे अंशस्थानी असलेली व्हॅल्यू जी काय असेल ती. त्यानंतर डिनॉमिनेटरला एक्स रेज टू 4 - 1 इथे पॉलिनॉमियल आहे आणि एक्सचा हायेस्ट पॉवर, सर्वात मोठा पॉवर इथे काय आहे, 4 आहे. म्हणजेच डिनॉमिनेटरच्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे, 4 आहे. सो डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज 4. म्हणजेच डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. जर न्यूमरेटरमध्ये असलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री ही डिनॉमिनेटरमध्ये असलेल्या पॉलिनॉमियलच्या डिग्रीपेक्षा लहान असेल तर त्या पॉलिनॉमियलला, त्या फ्रॅक्शनला आपण काय म्हणतो, प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणायचं आहे ते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. न्यूमरेटरला असलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री ही लहान असली पाहिजे कोणापेक्षा, जी पॉलिनॉमियल डिनॉमिनेटरला आहे त्या पॉलिनॉमियलच्या डिग्रीपेक्षा. सो इफ द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इन द न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन द पॉलिनॉमियल क्यू ऑफ एक्स इन द डिनॉमिनेटर, देन द रॅशनल फ्रॅक्शन इज कॉल्ड प्रॉपर फ्रॅक्शन. त्यानंतर ह्याचा दुसरा जो टाईप आहे तो म्हणजेच इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तर इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय आहे, इफ द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स इन द न्यूमरेटर is greater than or equal to the polynomial q of x in the denominator. म्हणजेच न्यूमरेटरला असलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री ही एकतर मोठी असायला पाहिजे किंवा इक्वल असायला पाहिजे कोणापेक्षा, डिनॉमिनेटरला जी पॉलिनॉमियल आहे त्या पॉलिनॉमियलच्या डिग्रीपेक्षा. इथे एक्झाम्पलमध्ये बघा, न्यूमरेटरला पी ऑफ एक्स काय दिसतोय, 2x³ + 1 आणि खाली डिनॉमिनेटरला क्यू ऑफ एक्स म्हणजेच काय आहे, x² + 2. इथे न्यूमरेटरची जी डिग्री आहे ती 3 आहे आणि डिनॉमिनेटरची जी डिग्री आहे ती 2 आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 3 इज ग्रेटर दॅन 2. म्हणजेच डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. अशा प्रकारे जर एखादं फ्रॅक्शन दिसत असेल तर त्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो. किंवा इथे दुसरं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, न्यूमरेटरला जो पॉलिनॉमियल आहे तो काय आहे, x² + 1 आणि डिनॉमिनेटरला x² + 2. तर इथे डिग्री ऑफ न्यूमरेटर इज 2 आणि डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज ऑल्सो 2. इथे दोन्हीकडे जी डिग्री आहे ती 2 आहे. म्हणजेच डिग्री ऑफ न्यूमरेटर इज इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. इथे दोन्हीकडे डिग्री हे इक्वल आहेत. अशा प्रकारचं जरी फ्रॅक्शन दिसत असेल तर त्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतो. तर हे फ्रॅक्शनचे दोन टाईप्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हे देखील आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व करत असताना लागणार आहे. आता पार्शियल फ्रॅक्शन या चॅप्टरमध्ये आपल्याला 3 केसेस पाहायचे आहेत. त्यातला फर्स्ट केस आपण इथे पाहतोय, म्हणजे यावरील एक्झाम्पल आपल्याला ॲक्च्युली आता सॉल्व करायचे आहेत. व्हेन द डिनॉमिनेटर कंटेन्स
नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, म्हणजे डिनॉमिनेटरला नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स असायला पाहिजेत. तर त्या अगोदर आपण फॅक्टर्स म्हणजे काय, लिनियर फॅक्टर्स, ते आपण इथे बघूया. सो लिनियर फॅक्टर्स म्हणजे अ लिनियर फॅक्टर इज अ फॅक्टर हुज हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज 1. ज्याप्रमाणे आपण लिनियर पॉलिनॉमियल बघितलं जिथे हायेस्ट पॉवर 1, म्हणजेच ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. अगदी त्याचप्रमाणे ज्या फॅक्टरची डिग्री म्हणजे तिथल्या व्हेरिएबलला असणारा जो हायेस्ट पॉवर आहे तो 1 असेल तर त्या फॅक्टरला आपण लिनियर फॅक्टर असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे बघा, एक्स प्लस अल्फा, एक्स प्लस बीटा अँड एक्सेट्रा. एक्स प्लस अल्फा पहिल्या ब्रॅकेटमध्ये जे आहे ते अल्फा आहे, ए नाही आहे, अल्फा काढतो आहे आपण. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जो आहे तो एक्स प्लस बीटा. हे फॅक्टर्स आहेत. इथे एक्सचा जो पॉवर आहे तो 1 आहे, त्यामुळे हे कसे आहेत फॅक्टर्स, लिनियर फॅक्टर्स आहेत. हे जनरल एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. किंवा अशा प्रकारे देखील एखादा फॅक्टर असू शकतो, 3x प्लस 2. फॅक्टर म्हणजे अवयव. विद्यार्थी मित्रांनो, हे अवयव पाडा वगैरे आपण शिकलो आहे, तर तेच फॅक्टर म्हणजे काय आहेत, अवयव आहेत. एक्स मायनस 4 हा एक दुसरा फॅक्टर इथे एक्झाम्पलमध्ये दिसतोय. इथे देखील एक्सचा जो पॉवर आहे तो 1 आहे. त्यानंतर -2x प्लस 3 हा देखील लिनियर फॅक्टर आहे. लिनियर म्हणजेच तिथे असणाऱ्या व्हेरिएबलची डिग्री ही 1 असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता या म्हणजे केस 1मध्ये काय म्हणलं आहे, तर व्हेन द डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, असं जर असेल तर ते एक्झाम्पल आपण कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे त्याचं इथं मी एक्झाम्पलद्वारे सांगते. समजा असं एखादं जर फ्रॅक्शन आपल्याला दिलं असेल, ax प्लस बी अपॉन फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस अल्फा इंटू सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस बीटा. आता या एक्झाम्पलमध्ये खाली जे 2 ब्रॅकेट्स दिलेत ते 2 फॅक्टर्स आहेत. पहिला जो फॅक्टर आहे तो एक्स मायनस अल्फा आणि दुसरा जो ब्रॅकेट दिला आहे तो दुसरा फॅक्टर आहे एक्स मायनस बीटा. हे एक आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलं आहे, एक फ्रॅक्शन दिलं आहे. तर आता याला पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करत असताना हा जो काही फ्रॅक्शन दिला आहे तो या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचा आहे. म्हणजे पहिला जो फॅक्टर आहे एक्स मायनस अल्फा तो अशा प्रकारे लिहायचा आहे, कॅपिटल ए अपॉन एक्स मायनस अल्फा प्लस कॅपिटल बी अपॉन दुसरा फॅक्टर एक्स मायनस बीटा. न्यूमरेटरला आपण इथे काही करत नाही आहे, फक्त डिनॉमिनेटरला जे फॅक्टर्स दिले आहेत त्याच्यावर आपण ए आणि बी असं लिहून घेतलं आहे. कारण दिलेल्या फ्रॅक्शनला आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यामुळे हे अशा प्रकारे लिहून घ्यायची ही पद्धत आहे. एक्झाम्पल सॉल्व करत असताना देखील हे आपण असंच करणार आहोत. 2 फॅक्टर्स दिले असतील तर पहिला फॅक्टर ए अपॉनच्या खाली म्हणजे एच्या खाली लिहायचा आहे आणि दुसरा फॅक्टर बीच्या डिनॉमिनेटरला लिहायचा आहे. त्यानंतर जर समजा तुम्हाला डिनॉमिनेटरला 3 फॅक्टर्स दिले असतील, एक्स मायनस अल्फा, एक्स मायनस बीटा आणि एक्स मायनस गॅमा. तिसरा जो फॅक्टर दिसतोय तो गॅमा आहे, त्याला वाय म्हणायचं नाही आहे. सो 2 फॅक्टर्स दिले असताना आपण काय केले, ए अपॉन एक्स मायनस अल्फा प्लस बी अपॉन एक्स मायनस बीटा. आता देखील पहिल्या 2 फॅक्टर्ससाठी आपण तेच लिहिणार आहोत, ए अपॉन एक्स मायनस अल्फा प्लस बी अपॉन एक्स मायनस बीटा. आता एक्स मायनस गॅमा देखील इथे दिला आहे, तर त्याला आपण प्लस सी अपॉन एक्स मायनस गॅमा अशा प्रकारे इथे लिहिणार आहोत. म्हणजे इथे जेवढे फॅक्टर्स वेगवेगळे दिसत आहेत नॉन रिपीटेड, म्हणजे इथे कुठलाही फॅक्टर रिपीट झालेला नाही आहे, असं असताना आपण तेवढे वरती कॉन्स्टंट्स घेत चाललो आहे, ए बी आणि सी. तर आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना अशा प्रकारे मांडणी करून मग पुढे आपण एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत आणि या ए बी सीच्या किमती आपण शोधणार आहोत. तर आता आपण एक्झाम्पलला सुरुवात करणार आहोत. सो इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे. क्वेश्चन तुम्हाला अशा प्रकारे विचारला जाईल, रिझॉल्व इन टू पार्शियल फ्रॅक्शन्स. म्हणजे जो काही फ्रॅक्शन दिलेला आहे त्याला पार्शियल फ्रॅक्शनमध्ये सॉल्व करायचं आहे. सो इथे क्वेश्चन आहे एक्स मायनस 2 अपॉन एक्स इंटू एक्स मायनस 1. तो सोल्युशनमध्ये पहिल्यांदा तो दिलेला फ्रॅक्शन लिहून घेऊया, एक्स मायनस 2 अपॉन एक्स इंटू एक्स मायनस 1. तर इथे तुम्ही बघू शकता डिनॉमिनेटरला छेदस्थानी काय काय दिलं आहे, एक्स आणि एक्स मायनस 1.
एक्स हा एक फॅक्टर आहे आणि एक्स मायनस वन हा दुसरा फॅक्टर आहे. एक्सच दिसतोय, ह्याचा अर्थ तिथे एक्स मायनस 0 असेल किंवा एक्स प्लस 0 असू शकतो, म्हणून तिथं फक्त एक्स असं लिहिलं आहे. सो एक्स हा एक फॅक्टर आहे आणि एक्स मायनस वन हा एक दुसरा फॅक्टर आहे आणि दोन्ही वेगवेगळे आहेत, रिपीट झालेला नाही आहे. तर हे काय आहेत? नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. महत्त्वाचं काय आहे इथे? हे लिनियर आहेत, कारण ह्या दोन्ही फॅक्टर्सची जी डिग्री आहे ती 1 आहे, त्यामुळे ते काय आहेत? लिनियर फॅक्टर्स. जर खाली नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स असतील तर त्याला आपण कशा प्रकारे लिहिणार आहोत? पहिल्यांदा ए अपॉन एक्स, पहिला फॅक्टर इथे एक्स आहे म्हणून एच्या खाली एक्स लिहिला आहे, प्लस बी अपॉन काय असणार आहे? दुसरा फॅक्टर. इथे दुसरा जो फॅक्टर आहे तो एक्स मायनस वन आहे. ओके, तर अशा प्रकारे कुठलाही क्वेश्चन दिला असेल तर पहिल्यांदा डिनॉमिनेटरला जे काही आलेले फॅक्टर्स असतील ते कॉन्स्टंट अपॉन फॅक्टर लिहून जेवढे फॅक्टर्स असतील तेवढे कॉन्स्टंट्स इथे घ्यायचे आहेत. नॉन रिपीटेडसाठी हे आपण अशा प्रकारे लिहितो आहे. ह्याला म्हणूया आपण इक्वेशन 1. त्यानंतर LHS ॲज इट इज ठेवतो आहे, एक्स मायनस 2 अपॉन एक्स इंटू एक्स मायनस 1. RHSला काय करायचं? आता आपल्याला LCM घ्यायचा आहे. LCM घ्यायचा आहे म्हणजे छेदस्थानी जे काही असेल ते समान यायला पाहिजे, दोन्ही साईडला लसावी आपण इथे घेतो आहे. त्यासाठी काय करणार आहोत? ए अपॉन एक्स जो आहे त्याला आपण एक्स मायनस वनने मल्टिप्लाय करणार आहोत आणि एक्सला देखील एक्स मायनस वननेच मल्टिप्लाय करणार आहोत. LCM काढण्यासाठी लसावी कसा काढायचा हे आपण बेसिक मॅथमॅटिक्सच्या सुरुवातीलाच आपण बेसिक शिकत असताना लसावी कशा प्रकारे काढायचे नंबर्सची ते आपण पाहिलो आहे. त्याचप्रमाणे इथे आता LCM आपल्याला लागणार आहे. प्रत्येक वेळी RHSला आपण LCM घेत असतो, तर इथे एक्स मायनस वन या फॅक्टरने आपण ए अपॉन एक्सला गुणणार आहोत. तर ते कशा प्रकारे मिळेल आपल्याला? अशा प्रकारे ए इंटू एक्स मायनस वन अपॉन एक्स इंटू एक्स मायनस वन. त्यानंतर बी अपॉन एक्स मायनस वन हा जो काही इथे टर्म आहे त्याला आपण एक्सने मल्टिप्लाय करणार आहोत. वर आणि खाली न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एक्सने मल्टिप्लाय करायचं आहे, तर ते अशा प्रकारे दिसेल. तर हेच सिम्प्लिफाय करून आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल, ए इंटू एक्स मायनस वन अपॉन एक्स इंटू एक्स मायनस वन प्लस बी इंटू एक्स अपॉन एक्स मायनस वन इंटू एक्स. तर मी इथे LCM काढून घेतला आहे. LCM म्हणजेच काय? छेदस्थान समान करून घेतलं आहे. इथे तुम्ही बघू शकता प्लस साईनच्या दोन्ही साईडला असणारे म्हणजेच दोघांचे छेदस्थान जे आहेत ते सेम दिसत आहेत, एक्स इंटू एक्स मायनस वन. जेव्हा छेदस्थानी जी काही व्हॅल्यू असेल ती इक्वल असेल तर आपण ते एकदाच लिहित असतो, म्हणजे ते अशा प्रकारे ए इंटू एक्स मायनस वन प्लस बी इंटू एक्स अपॉन एक्स इंटू एक्स मायनस वन. इथे डिनॉमिनेटर मी इक्वल करून घेतले आहेत आणि न्यूमरेटर्सची ॲडिशन करून घेतली आहे. आपल्याला माहिती आहे दोन फ्रॅक्शन्स दिले असतील आणि त्यांचं जर ॲडिशन आपल्याला करायचं असेल तर त्या दोन्ही फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे तो इक्वल असायला पाहिजे, तरच आपण न्यूमरेटरची ॲडिशन करू शकतो, अदरवाईज नाही. आणि जर ते डिनॉमिनेटर इक्वल नसतील तर आपण LCMच्या साह्याने ते डिनॉमिनेटर इक्वल करून घेतो आणि मग न्यूमरेटर्सची ॲडिशन करतो. सेम मेथड इथे देखील अप्लाय करायची आहे. इथे आपण डिनॉमिनेटर्स सेम करून घेतलेत. आता इथे डिनॉमिनेटरला बघू शकता इक्वल टू साईनच्या दोन्ही साईडला डिनॉमिनेटर्स हे सेम आहेत, एक्स इंटू एक्स मायनस वन. त्यामुळे हे दोन टर्म कॅन्सल होतील. मग फक्त इथे शिल्लक काय राहील? तर न्यूमरेटरचा पार्ट आपल्याला इथे मिळेल, एक्स मायनस टू इज इक्वल टू ए इंटू एक्स मायनस वन प्लस बी इंटू एक्स. तर इथे विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं आहे? दिलेल्या फ्रॅक्शनला आपण दोन फॅक्टर्स जे दिले होते एक्स इंटू एक्स मायनस वन त्याच्यावर एक एक कॉन्स्टंट लिहिला आहे, म्हणजे ए अपॉन एक्स प्लस बी अपॉन एक्स मायनस वन. आणि त्यानंतर RHSला आपण LCM घेतला आहे, म्हणजेच छेदस्थान समान करून घेतला आहे आणि तो इथे कॅन्सल झाला आहे छेदस्थानी RHSला आणि LHSला सेम असल्यामुळे. आणि फक्त न्यूमरेटरचा जो पार्ट आहे दोन्ही साईडला तो शिल्लक राहिला आहे, त्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला इथे ए आणि बी यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. तर इक्वेशन 2 मध्ये आपल्याला
अशी व्हॅल्यू एक्सची ठेवावी लागेल जेणेकरून आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यूज मिळतील. तर पहिल्यांदा मी काय करणार आहे, इथे हा जो काही इक्वेशन 2 आहे x-2 इज इक्वल टू ए इंटू x-1 प्लस बी इंटू एक्स, यामध्ये एक्सची व्हॅल्यू 0 ठेवणार आहे. 0 ठेवल्यामुळे काय होईल तर मला इथे बी 0 होईल आणि एची व्हॅल्यू मला काढता येईल. कसं ते बघूया. तर आता इक्वेशन 2मध्ये इथे हायलाईट केलेलं आहे, जिथे जिथे तुम्हाला एक्स दिसते तिथे तिथे 0 पुटअप करायचं आहे. तर करा 0 पुटअप. काय मिळेल आपल्याला, 0-2 इज इक्वल टू ए इंटू 0-1 प्लस बी इंटू 0. जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे 0 आपल्याला ठेवायचं आहे. तर 0-2 इज -2 इज इक्वल टू ए इंटू 0-1 म्हणजेच -1 प्लस बी इंटू 0 ॲज इट इज. सो -2 इज इक्वल टू ए इंटू -1 म्हणजेच -a प्लस बी इंटू 0 म्हणजे 0. आता -a प्लस 0 म्हणजे -aच असणार आहे. त्यामुळे इथे काय मिळेल, -2 इज इक्वल टू -a. मायनस मायनस इथे कॅन्सल होतील आणि आपल्याला एची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 2. सो ए इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली आहे. आता आपल्याला बीची व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळं आपण इथे काय करतोय, एक्स इज इक्वल टू 1 ठेवतोय. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, आपण 0च का ठेवला आहे, 1च का ठेवलं आहे, 2, 3 वगैरे का नाही ठेवलं. तर तुम्ही जर इक्वेशन 2मध्ये जर लक्ष दिलात तर तुम्हाला इथे दिसून येईल की एच्या बाजूला जो ब्रॅकेट आहे एक्स -1 आहे. म्हणजेच तिथं एक्सच्या जागी 1 जर ठेवला तरच 1-1 0 होईल. म्हणून इथं काय करतोय, 1 आपण व्हॅल्यू घेतोय. म्हणजे एच्या बाजूला जर 0 मिळाला तर ए इंटू 0 होईल. म्हणजेच आपल्याला बीची व्हॅल्यू काढता येईल. त्यामुळे आपण काय केलं, इथं एक्स इक्वल टू 1 ही व्हॅल्यू पुटअप केली आहे. तर इथे बघा व्हॅल्यू पुटअप करून काय मिळते आपल्याला, जिथे जिथे आता एक्स दिसते इक्वेशन 2मध्ये तिथे तिथे 1 हे सबस्टिट्यूट करायचं आहे. सो 1-2 इज इक्वल टू ए इंटू 1-1 प्लस बी इंटू 1. 1-2 इज -1 इज इक्वल टू ए इंटू 0 प्लस बी इंटू 1. ए इंटू 0 म्हणजे 0 असणार आहे. सो -1 इज इक्वल टू 0 प्लस बी इंटू 1 म्हणजेच बी. तर इथे आपल्याला बीची जी व्हॅल्यू मिळाली ती काय मिळाली, -1. सो बी इज इक्वल टू -1. इथे आपल्याला ए आणि बीच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या आहेत. ए इक्वल टू 2 आणि बी इज इक्वल टू -1. तर हे जे काही 2 मिळालेले व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला इक्वेशन 1मध्ये ठेवायचे आहेत. चला तर मग ते व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. सो नाव पुट ए इज इक्वल टू 2 अँड बी इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आपण इथं लिहून घेऊया. हा आपला इक्वेशन 1 आहे. तर जिथे ए आहे तिथे 2 ठेवायचं आहे आणि जिथे बी आहे तिथे -1 ठेवायचं आहे. काय मिळेल आपल्याला, LHS जो आहे तो ॲज इट इज आहे, x-2 अपॉन x इंटू x-1 इज इक्वल टू, आता ए बीच्या ठिकाणी 2-1 ठेवायचं आहे. सो 2 अपॉन x प्लस -1 अपॉन x-1. तर इथे 2 आणि -1 ए बीच्या व्हॅल्यूज मी ठेवलेल्या आहेत. सो x-2 अपॉन x इंटू x-1 इज इक्वल टू 2 अपॉन x मायनस 1 अपॉन x-1. फक्त मी इथे वरचा जो काही -1 होता तो मायनस आणि प्लस मायनस लिहिलेला आहे दोन्ही फ्रॅक्शन्सच्या मध्ये. तर अशा प्रकारे दिलेल्या फ्रॅक्शनचा आपण पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतो. तर हे फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहोत. तर अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल अशा भाषेत एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नाही समजला तर पुन्हा एकदा तुम्ही रिवाइंड करून बघू शकता व्हिडिओ. पुढचा आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूयात, जेणेकरून तुम्हाला कळेल की नक्की एक्झाम्पल्स कशा प्रकारे असतील आणि कसे सॉल्व करायचे आहेत. तर हे आपलं इथे फायनल आन्सर आलेलं आहे. देन इथे सेकंड एक्झाम्पल जो आहे, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स x+4 अपॉन x² प्लस x. सोल्युशनमध्ये पहिल्यांदा दिलेला जो काही फ्रॅक्शन आहे तो लिहूया. आता इथे तुम्ही क्वेश्चनकडे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की डिनॉमिनेटरला इथे काही फॅक्टर्स वगैरे दिसत नाही आहेत, म्हणजेच लिनियर फॅक्टर्स. इथे जर बघितलं तर x² आहे, तो लिनियर नाही आहे. लिनियर कधी म्हणतो आपण, जर एक्सचा हायेस्ट पॉवर 1 असेल तर. इथे 2 दिसतोय डिनॉमिनेटरला, याचा अर्थ हा क्वाड्रॅटिक आहे.
तर आता काय करायचं आहे आपल्याला, या डिनॉमिनेटरमधून एक्स हा कॉमन घ्यायचा आहे. तर आपल्याला इथे काय मिळेल, एक्स प्लस 4 न्यूमरेटर ॲज इट इज अपॉन एक्स कॉमन घेतल्यामुळे एक्स स्क्वेअर म्हणजे 2x असतात, त्यातून एक एक्स बाहेर आलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिला, एक्स प्लस 1. आता इथे आपल्याला 2 लिनियर फॅक्टर्स दिसत आहेत, एक एक्स आहे आणि दुसरा एक्स प्लस 1 आहे. तर असं दिलेलं असताना कशा प्रकारे लिहायचं आहे, पहिल्यांदा ए अपॉन एक्स, ए अपॉन जो काही पहिला फॅक्टर आहे तो, प्लस बी अपॉन दुसरा फॅक्टर एक्स प्लस 1. आता मागच्याप्रमाणेच सिम्प्लिफाय करायचं आहे. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणतोय कारण ए बीच्या व्हॅल्यूज काढून पुन्हा आपल्याला यात ठेवायच्या असतात. सो एक्स प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स. आता इथे एल एच एसला तुम्ही हे एक्सप्रेशन लिहू शकता किंवा एक्स प्लस 4 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1 असं देखील लिहू शकता. सो इज इक्वल टू ए अपॉन एक्स. आता इथे लसावी काढायचा आहे, एल एच एस म्हणजेच काय, छेदस्थान समान करून घ्यायचे आहे. कारण इथे बघू शकता एच्या खाली एक्स आहे आणि बीच्या खाली एक्स प्लस 1 आहे. तर दोन्हींच्या खाली आपल्याला सेम डिनॉमिनेटर करायचं आहे. सो डिनॉमिनेटर्स इक्वल करून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत, एला एक्स प्लस 1ने मल्टिप्लाय करणार आहोत आणि एक्सला देखील एक्स प्लस 1नेच मल्टिप्लाय करणार आहोत. करून घ्या. मग तुम्ही असं न करता पुढची स्टेप जी आता मी लिहिणार आहे तसं जरी डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. त्यानंतर प्लस बी अपॉन एक्स प्लस 1 हा जो काही फ्रॅक्शन आहे त्याला आपण आता एक्सने मल्टिप्लाय करणार आहोत, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. सो इंटू एक्स अपॉन एक्स. सो एक्स प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू, आपल्याला इथे काय मिळेल, ए इंटू एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स अपॉन एक्स प्लस 1 इंटू एक्स. ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, कारण त्यात जे काही बेसिक्स त्यामध्ये शिकवलेत ते जर तुम्हाला येत असेल तर इथे तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. सो त्या व्हिडिओची देखील तुम्हाला लिंक मी इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेनच, जर कोणी पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. तर एल एच एस ॲज इट इज. आता इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला जे डिनॉमिनेटर आहे ते सेम दिसते, दोन्ही इक्वल दिसत आहेत, म्हणजे आपण छेदस्थान समान करून घेतले. तर जेव्हा छेद समान असतील तेव्हा आपण अंशांची बेरीज करू शकतो. सो नाव वी कॅन ॲड द न्यूमरेटर्स. सो व्हॉट वी गेट, ए इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 1. इथे डिनॉमिनेटर्स दोन्ही कॅन्सल होतील. एक्स स्क्वेअर प्लस एक्स म्हणजेच काय आहे, एक्स इंटू एक्स प्लस 1. जर यातून एक्स कॉमन घेतला तर आपल्याला तेच मिळणार आहे. त्यामुळे इथे डिनॉमिनेटर कॅन्सल होतील आणि फक्त न्यूमरेटरमध्ये जे आहे तेवढंच शिल्लक राहील. एक्स प्लस 4 इज इक्वल टू ए इंटू एक्स प्लस 1 प्लस बी इंटू एक्स. कॉल इट ॲज इक्वेशन नंबर 2. So now we have to find the values of a and b. So for finding the values a and b, we have to put x equal to 0 in equation 2. आता x equal to 0 ठेवायचं आहे इक्वेशन 2 मध्ये. तर x equal to 0 का ठेवायचं आहे, कारण इक्वेशन 2 मध्ये जर बीच्या बाजूला 0 ठेवला तर b इंटू 0 काय होईल, 0 होईल. म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू काढता येईल. आणि नेक्स्ट टाईम बीची व्हॅल्यू जेव्हा काढतो तेव्हा आपण काय करणार आहे, ए 0 कसा होईल, तर एच्या बाजूला कोणता ब्रॅकेट आहे त्याच्याकडे बघायचं आहे. एच्या बाजूला इथे आपल्याला एक्स प्लस 1 दिसतो आहे, इथे एच्या बाजूला एक्स प्लस 1 हा ब्रॅकेट दिसतो आहे. तर इथे प्लस 1 आहे आणि इथे एक्स आहे. हा ब्रॅकेट 0 कधी होईल, जर एक्सच्या ठिकाणी -1 असेल तर -1 प्लस 1 काय होईल, 0 होईल. म्हणजे ए इंटू 0 0 झाल्यानंतर आपल्याला बीची व्हॅल्यू मिळेल. तर पहिल्यांदा आपण एची व्हॅल्यू काढूया आणि मग बीची व्हॅल्यू काढूया. तर एची व्हॅल्यू काढण्यासाठी बी 0 करावा लागेल, म्हणून मी इथे काय घेतलं आहे, पुट एक्स इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. सो आता जिथे जिथे एक्स दिसते तिथे तिथे 0 आपल्याला ठेवायचं आहे. सो 0 प्लस 4 इज इक्वल टू ए इंटू 0 प्लस 1 प्लस बी इंटू 0. 0 प्लस 4 इज 4, 0 प्लस 1 इज 1, म्हणजेच ए इंटू 1 प्लस बी इंटू 0 ॲज इट इज. 4 इज इक्वल टू ए इंटू 1 म्हणजे ए आणि बी इंटू 0 म्हणजेच 0. सो वी गेट ए इज इक्वल टू 4. इथे आपल्याला एची किंमत आता मिळाली आहे 4.
आता बीची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतोय, एक्स इक्वल टू -1 ठेवणार आहोत इक्वेशन 2मध्ये. सो जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे -1 सबस्टिट्यूट करा. -1 + 4 इज इक्वल टू a इंटू 1 - 1 प्लस b इंटू -1. ओके, जिथे जिथे एक्स आहे तिथे -1 पुटअप करायचं आहे. इथे थोडीशी टायपिंग मिस्टेक तर झाली आहे. 3 इज इक्वल टू a इंटू 0. ओके, इथे 1 - 1 झालं आहे. ॲक्च्युली इथे काय पाहिजे, -1 + 1 पाहिजे. कुठे, तर इथे या ब्रॅकेटमध्ये इथे -1 आणि इथे +1, म्हणजे शेवटी ते 0च येणार आहे, पण -1 + 1 अशा प्रकारे इथे असायला हवं आहे. तेवढे तुम्ही लक्षात घ्या. लिहित असताना पहिल्यांदा तुम्ही -1 लिहा आणि मग +1 लिहा. सो इथे काय मिळेल तुम्हाला, 3 इज इक्वल टू 0 मायनस b, म्हणजे b इज इक्वल टू काय मिळेल, -3. तर अशा प्रकारे इथे आपल्याला a इक्वल टू 4 आणि b इक्वल टू -3 ह्या दोन व्हॅल्यूज मिळालेत. आता हे दोन जे व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला इक्वेशन 1मध्ये ठेवायचे आहेत. सो पुट a इज इक्वल टू 4 अँड b इज इक्वल टू -3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे ते मी इथे लिहून घेतलं आहे. तर इथे एच्या जागी 4 ठेवायचं आणि बीच्या जागी -3 ठेवायचं आहे. तर 4/x प्लस -3/x+1. तुम्ही एवढंच लिहून स्टॉप केलं तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळतील, काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा पुढच्या स्टेपला तुम्ही प्लस मायनस करून लिहू शकता, म्हणजेच 4/x ॲज इट इज -3/x+1. सो दिस इज युअर फायनल आन्सर. अगदी सोपी मेथड आहे आणि सोप्या पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. फक्त आपल्याला व्यवस्थित LCM घेता आला पाहिजे आणि ए बीच्या व्हॅल्यूज काढत असताना एक्स इक्वल टू काय ठेवायचं आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर इथे आपण आणखीन एक एक्झाम्पल घेतो आहे, प्रॅक्टिस होईल आपली. तर थर्ड एक्झाम्पल जे दिलं आहे, रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन्स x³ + x/x² - 4. तर इथे सोल्युशनमध्ये जो दिलेला आहे क्वेश्चनमध्ये फ्रॅक्शन, तो मी पहिल्यांदा लिहून घेतला आहे. आता इथे डिनॉमिनेटरला लक्ष द्यायचं आहे. जेव्हा काही रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन असं म्हटलं असेल तर पहिल्यांदा आपलं लक्ष हे डिनॉमिनेटरकडेच गेलं पाहिजे. जर तिथं लिनियर फॅक्टर्स दिसत असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही. लिनियर फॅक्टर्स दिसत नसतील तर पहिल्यांदा त्याला आपण लिनियर फॅक्टर्समध्ये कन्वर्ट करून घेणार आहोत. जसे आता इथे तुम्ही बघू शकता x² - 4 दिसतो आहे. हा लिनियर नाही आहे, क्वाड्रॅटिक आहे. तर याच्याकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की हा a² - b² या फॉर्ममध्ये दिसतो आहे. म्हणजेच इथं x² म्हणजेच a² आणि b² म्हणजे इथे 4 आहे. 4 म्हणजेच आपण कसं लिहू शकतो, 2चा स्क्वेअर, बरोबर आहे. 2चा वर्ग, 2चा वर्ग किती, 4, म्हणजे 4ला आपण 2चा वर्ग अशा रूपात लिहू शकतो. म्हणजे x² - 4 जो काही मी सर्कलने हायलाईट केलेला आहे तो या फॉर्ममध्ये दिसतो आहे आपल्याला, a² - b². आणि आपल्याला माहिती आहे की ह्याचा फॉर्म्युला काय आहे, a - b एका ब्रॅकेटमध्ये आणि a + b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. हा याचा फॉर्म्युला आहे. तर आता ह्याला x² - 4ला आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं आहे. तर काय मिळेल आपल्याला, तर x² - 4ला आपण असं लिहू शकतो, x² - 2² म्हणजेच विच इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये x - 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 2. तर तेच आपण इथं लिहून घेतलं आहे, x³ + x/x - 2 इंटू x + 2. तर आता इथे आपण व्यवस्थितपणे सिम्प्लिफाय करू शकतो. आणि आता इथे आपल्याला 2 लिनियर फॅक्टर्स हे डिनॉमिनेटरला दिसत आहेत. सो पहिल्यांदा आपण काय करतो आहे, a/ पहिला फॅक्टर x - 2 प्लस त्यानंतर b/ दुसरा फॅक्टर x + 2. हे आपण पहिल्यांदा लिहून घेतलं. आता ए बीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. कधी, जेव्हा आपण LCM घेऊ त्यानंतर. तर चला मग इथे पहिल्यांदा ह्याला म्हणूया इक्वेशन 1. त्यानंतर LHS ॲज इट इज x³ + x/x² - 4 विच इज इक्वल टू, आता a/x - 2 आहे आणि b/x + 2 आहे. तर a आणि b ह्या दोघांचे जे डिनॉमिनेटर आहेत ते आपल्याला इक्वल करून घ्यायचे आहेत, सेम करून घ्यायचे आहेत. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. पहिल्यांदा x + 2ने
एला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून घ्या. काय मिळेल? अशा प्रकारे इथं मल्टिप्लिकेशन मी दाखवलं आहे. तुम्ही हे न दाखवता डायरेक्ट देखील मल्टिप्लाय करू शकता. प्लस बी अपॉन एक्स प्लस 2. आता इथे आपल्याला एक्स मायनस 2ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे या पद्धतीने. सो व्हॉट वी गेट? एक्स क्यूब प्लस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू. जेव्हा इथे आपण दोन फ्रॅक्शन्सचे मल्टिप्लिकेशन करतो आहे तेव्हा न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरशी आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरशी होत असतं. सो ए इंटू एक्स प्लस 2 अपॉन एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 2 प्लस बी इंटू एक्स मायनस 2 अपॉन एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस 2. आता एल एच एस ॲज इट इज ठेवलं आहे आणि आर एच एसकडे तुम्ही बघू शकता. हे दोन्ही डिनॉमिनेटरला जे फॅक्टर्स दिसत आहेत ते इक्वल आहेत. म्हणजेच डिनॉमिनेटर इथे सेम करून घेतलेत आपण. त्यामुळे ते आपण एकदाच लिहितो आहे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर्सची ॲडिशन करतो आहे. सो ए इंटू एक्स प्लस 2 प्लस बी इंटू एक्स मायनस 2 अपॉन एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 2. आणि आता इथे दोन्हीकडे डिनॉमिनेटर्स हे सेम आहेत त्यामुळे ते कॅन्सल होतील. एक्स स्क्वेअर मायनस 4 म्हणजेच एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 2 असणार आहे. ते कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला फक्त न्यूमरेटरचे टर्म्स इथे दिसतील. एक्स क्यूब प्लस एक्स इज इक्वल टू ए इंटू एक्स प्लस 2 प्लस बी इंटू एक्स मायनस 2. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. नाव आता आपल्याला ए बीच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. तर एक्स इक्वल टू 2 जर ठेवलात तर बीची व्हॅल्यू 0 होईल. कारण बीच्या बाजूचा जो ब्रॅकेट आहे कुठे इथे बीच्या बाजूचा हा जो ब्रॅकेट आहे तिथे एक्सच्या जागी जर 2 ठेवलात 2 मायनस 2 0 होईल. म्हणजेच बी इंटू 0 0 असल्यामुळे आपल्याला एची व्हॅल्यू इथे मिळेल. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय करतो आहे एक्स इक्वल टू 2 ठेवतो आहे. म्हणजे इथे पहिल्यांदा 2 ठेवतो आहे. तर इथे ठेवूया आपण इक्वेशन 2मध्ये आपल्याला जिथे एक्स दिसते तिथं 2 ठेवायचं आहे. सो पहिल्यांदा मी इक्वेशन नंबर 2 इथे लिहून घेतलं आहे. एक्स क्यूब प्लस एक्स इक्वल टू ए इंटू एक्स प्लस 2 प्लस बी इंटू एक्स मायनस 2. जिथे जिथे एक्स दिसते तिथे तिथे 2 ठेवायचं आहे. सो 2 क्यूब प्लस 2 इज इक्वल टू ए इंटू 2 प्लस 2 प्लस बी इंटू 2 मायनस 2. आता इथे डायरेक्टली 10 लिहिलं आहे मी. कसं? तर 2चा क्यूब 2चा घातांक 3 आहे. याचा अर्थ आपण 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 3 वेळा लिहितो. सो 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 8 येईल आणि अधिक 2 8 अधिक 2 10 असल्यामुळे इथे 10 दिसतं आहे. सो 10 इज इक्वल टू ए इंटू 4 प्लस बी इंटू 0. त्यानंतर 10 इज इक्वल टू ए इंटू 4 म्हणजेच 4a प्लस बी इंटू 0 मीन्स 0. सो ए इज इक्वल टू आता इथे 4 जो आहे तो इथे मल्टिप्लिकेशनला आहे. 4 गुणिले ए 4 गुणाकाराला आहे त्यामुळे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला जात असताना तो भागाकाराला येईल. विच इम्प्लाइज ए इज इक्वल टू 5 अपॉन 2. 2ने भाग घातलेला आहे इथं. 10/4 म्हणजेच बे पंचे 10 बे दोन्ही 4 म्हणजेच 5/2. इथे आपल्याला एची व्हॅल्यू मिळाली आहे. नाव पुट एक्स इक्वल टू -2 इन इक्वेशन 2. आता इथे जो काही ग्रीनने मी हायलाईट केलेला आहे ग्रीन कलरने वरचा जो इक्वेशन आहे त्याच इक्वेशनमध्ये पुन्हा एक्स इक्वल टू -2 आपल्याला इथे ठेवायचा आहे. तर जिथे जिथे एक्स दिसते तिथे -2 ठेवा. -2⁻³ प्लस -2 इज इक्वल टू ए इंटू -2 प्लस 2 प्लस बी इंटू -2 सिम्प्लिफाय करा. -2चा घातांक 3 असेल तर त्याची किंमत किती आहे ते -8. सो -8 -2 इज इक्वल टू ए इंटू 0 प्लस बी इंटू -4. -8 -2 म्हणजेच -10 बरोबर 0 4b. बी इंटू -4 म्हणजेच -4b. सो -10 इज इक्वल टू -4b प्लस 0 विच इम्प्लाइज b इज इक्वल टू -10 अपॉन -4. इथे मायनस मायनस कॅन्सल होतील आणि इथे पण 2ने भाग घातल्यानंतर आपल्याला 5/2 हे आन्सर मिळेल. तर इथे तुम्ही बघू शकता ए आणि बी दोन्हीची व्हॅल्यू इथे आपल्याला 5/2 मिळाली आहे. तर हे दोन व्हॅल्यूज आपल्याला इक्वेशन 1मध्ये ठेवायचे आहेत. सो
Put a is equal to 5/2 and b is equal to 5/2 in equation 1. इक्वेशन 1 लिहून घेऊया. हा इक्वेशन 1 आहे. तर इथे a आणि bच्या व्हॅल्यूज आपल्याला ठेवायच्या आहेत. सो 5/2 अपॉन x मायनस 2 प्लस 5/2 अपॉन x प्लस 2. हे तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता किंवा और LHS ॲज इट इज x³ प्लस x अपॉन x² मायनस 4. तर हे 5/2 मी साईडला लिहिते. 5/2 इंटू 1 अपॉन x मायनस 2 प्लस 5/2 इंटू 1 अपॉन x प्लस 2. सो दिस इज युअर फायनल आन्सर. अशा प्रकारे पार्शियल फ्रॅक्शनमधील केस 1वरचे एक्झाम्पल्स आपण इथे 3 एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. याबद्दल काही डाऊट्स असेल, कुठे काही तुम्हाला कळालं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. होमवर्कसाठी मी इथे तुम्हाला एक्झाम्पल्स देते. रिझॉल्व फॉलोइंग इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स. आता आपण 3 एक्झाम्पल्स ज्या पद्धतीने सॉल्व केलो आहे त्याच पद्धतीने हे 3 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि ह्याचे आन्सर्स तुम्हाला मला दाखवायचे आहेत. सो सॉल्व करा. हे काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारा. थँक्यू.